बघा एमपीएससी मध्ये तुम्हाला आजपर्यंत जे कम्प्युटर किंवा संगणक रिलेटेड क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते आपण बघणार आहोत. आज आपण पहिला सेट बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 15 प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्रश्न बघा. ग्रुप सी बेंच सप्टेंबर 2025 मध्ये विचारला गेला होता. मॉनिटर किंवा व्हिडिओ डिस्प्ले युनिटचा आकार स्क्रीनच्या लांबीमध्ये मोजला जातो. म्हणजे जो मॉनिटर असतो तर त्याची जी लांबी असते तर ती कोणत्या प्रकारे मोजली जाते? ऑप्शन होते तुम्हाला आडवी, उभी, कर्ण म्हणजे डायगोनली किंवा आडवी प्लस उभी. तर याचं उत्तर काय माहितीये का? डायगोनली. म्हणजे हा समजा 27 इंचचा मॉनिटर आहे ना, तर तुम्ही दुकानात गेल्यावर तुम्हाला त्याचं कर्ण म्हणजे डायगोनल सांगावं लागतं. म्हणजे याचं उत्तर येणार कर्ण. हे बघा, स्क्रीन डायगोनल साईज आहे 15 इंच, तसा हा जो आहे तो जवळजवळ 27 इंच आहे. दुसरा प्रश्न होता, कम्प्युटर सिस्टम मध्ये सेकंडरी मेमरी का आवश्यक आहे? म्हणजे आपल्या कम्प्युटरमध्ये ना दोन मेमरी असतात, एक प्रायमरी मेमरी असते, सेकंडरी मेमरी असते. तर याला ऑप्शन होते रॅमच्या तुलनेत जलद डेटा ऍक्सेस करण्यासाठी, डेटावर प्रोग्राम्स कायमस्वरूपी ठेवण्यासाठी, डेटावर जलद प्रक्रिया करण्यासाठी आणि सूचनांची थेट अंमलबजावणी करण्यासाठी. तर बघा, जी आपली सेकंडरी मेमरी असते ना, ती असते कायमस्वरूपी डेटा स्टोअर करण्यासाठी. म्हणजे आपल्या कम्प्युटरमध्ये जो हार्डवेअरमध्ये जो हार्ड डिस्क असते किंवा आपण त्याला आता एस-एस-डीज अवेलेबल आहे, तर त्याला आपण काय बोलतो माहिती आहे का? सेकंडरी मेमरी. तो डेटा असतो तो परमनंटली स्टोअर असतो आपल्या कम्प्युटरमध्ये. म्हणजे याचं उत्तर येणार डेटा आणि प्रोग्राम्स कायमस्वरूपी स्टोअर करण्यासाठी. तिसरा प्रश्न होता, खालीलपैकी कोणते साधन इनपुट तसेच आउटपुट साधन म्हणून उपयोगात आणले जाते? आता इनपुट तसं आउटपुट. आता इनपुट म्हणजे आपण कम्प्युटरला एखादी माहिती देतो आणि आउटपुट म्हणजे कम्प्युटरमधून एखादी माहिती घेतो. आता त्यांनी याचं उत्तर दिलं होतं, ऑप्शन दिले होते की टच पॅड, सीआरटी, टच स्क्रीन आणि माऊस. आता माऊसने आपण आउटपुट घेऊ शकत नाही. माऊसने आपण कम्प्युटरला इनपुट देतो, बरोबर. टचपॅडने आपण कम्प्युटरला इनपुट देतोय, आउटपुट घेत नाही. हा जो टचपॅड आहे ना, पण जो आपला टॅबलेटची स्क्रीन असते बघा, त्याच्यावरनं आपण व्हिडिओ बघतो म्हणजे आपण त्याच्याकडनं आउटपुट घेतोय. आणि आपण त्याला क्लिक केलं आणि एखादं बटन दाबलं, एखादं ऍप्लिकेशन ओपन केलं म्हणजे आपण त्याला इनपुट दिलं. म्हणजे हे दोन्ही प्रकारे काम करतात टच स्क्रीन. म्हणून याला बोलतात इनपुट ऍज वेल एज आउटपुट. म्हणजे याचं उत्तर येणार टचपॅड, टच स्क्रीन येणार याचं उत्तर. ठीक आहे. कोणत्या प्रकारची पुढचा प्रश्न घेतोय बघा. कोणत्या प्रकारची मेमरी विद्युत पद्धतीने मिटवता आणि पुन्हा प्रोग्राम करता येते व यूएसबी फ्लॅश ड्राईव्ह आणि एसएसडी मध्ये वापरली जाते? म्हणजे बघा, अशी कोणती मेमरी आहे की ती पुन्हा आपल्याला प्रोग्राम येते आणि यूएसबी फ्लॅश ड्राईव्ह किंवा एसएसडी मध्ये वापरली जाते? तर याला बोलतात फ्लॅश मेमरी. म्हणजे हे सगळे फ्लॅश मेमरीचे एक्झाम्पल्स आहेत. एसडी कार्ड झालं, नंतर यूएसबी झालं, एसएसडी झालं. याच्यामध्ये आपण कोणता डेटा स्टोअर पण करू शकतो, त्याला डिलीट पण करू शकतो, इरेज करू शकतो आणि पुन्हा दुसरा डेटा ऍड करू शकतो. तर याला बोलतात फ्लॅश ड्राईव्ह मेमरी. नंतरचा प्रश्न आहे बघा, माहिती सुरक्षेचं मुख्य ध्येय काय? आता याच्यामध्ये राज्य सेवा 2024 ला प्रश्न विचारला होता. गोपनीयता, सचोटी, उपलब्धता आणि अनुकूलता. तर याच्यामध्ये बघा, गोपनीयता बरोबर आहे, सचोटी बरोबर आहे, उपलब्धता सुद्धा बरोबर आहे, अनुकूलता याच्यामध्ये येणार नाही. माहिती सुरक्षेमध्ये आपण काय करतो? गोपनीयता माहितीची पाहिजे, सचोटी पाहिजे, नंतर त्याच्यामध्ये उपलब्धता पाहिजे, अवेलेबिलिटी पाहिजे, अनुकूलता नाहीये त्याचं उत्तर. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? बघा, मायक्रोसॉफ्ट एक्सेल आता हे ऍप्लिकेशन असतात, यांना बोलतो स्प्रेडशीट ऍप्लिकेशन. म्हणजे ऍपल नंबर झाला, नंतर WPS ऑफिस झाला, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, गुगल शीट्स. याच्यामध्ये आपण असं बघा, भरपूर बॉक्स असतो, याच्यामध्ये आपण इनपुट्स वगैरे देतो आणि कॉलम असतात, रोज असतात. तर याला बोलतात स्प्रेडशीट. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, 1 GB बरोबर किती बिट्स? आता बघा, हे तुम्हाला पाठ पाहिजे की स्टोरेज म्हणजे मल्टिपल बाइट्स 2च्या पॉवर मध्ये किती? आता 1 KB म्हणजे किती माहिती आहे का? 2 to 10. 1 MB म्हणजे 2 to 20. 1 GB म्हणजे 2 to 30. आपण बोलतो नाही का, 1 kbps स्पीड आहे किंवा 100 kbps स्पीड आहे, 1 Mbps स्पीड आहे, 1 Gbps स्पीड आहे. तर ते हे असतं की किती बाईट्सची मेमरी फ्लो होते. केबीला 10, MB ला 20, GB ला 30. एवढं तुम्हाला 10, 20, 30 असं लक्षात ठेवायचं फक्त. मग आपलं उत्तर आहे ना 1 GB 2 to 30 बाईट्स. नंतर बघा, खालीलपैकी कोणते उदाहरण रॉम व रॅम या दोघांना लागू येतं? आता बघा, मेमरीचे काय काय टाईप असतात हा तक्ता तुम्हाला पाठ पाहिजे. मेमरीमध्ये प्रायमरी मेमरी असते, सेकंडरी मेमरी असते. प्रायमरी मेमरीमध्ये रॅम आणि रॉम असतो. ठीक आहे. रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. ठीक आहे. आणि सेकंडरी मेमरी म्हणजे हे सीडी, डीव्हीडी, फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क वगैरे. ह्या सेकंडरी मेमरी परमनंट असतात. या मेमरी असतात त्या आपण क्विक म्हणजे एकदम व्हॉलेटाईल डेटा स्टोअर आणि हे करण्यासाठी वापरतो, रॅम आणि रॉम. नंतर त्याचा पुढचा प्रश्न बघा, म्हणजे उत्तर येईल रॅम आणि रॉम आर ओनली प्रायमरी मेमरीज. नंतर हे संगणक हार्डवेअर नियंत्रित करणारे टिंब हे सॉफ्टवेअर आहे. आता संगणक हार्डवेअर कोण नियंत्रित करतो? ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम याचं उत्तर येणार आहे
ऑपरेटिंग सिस्टमची डेफिनेशन बघा. ऑपरेटिंग सिस्टम इज अ सॉफ्टवेअर दॅट मॅनेजेस कम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस प्रोव्हाइडिंग स्टेबल एन्व्हायरमेंट फॉर ॲप्लिकेशन्स टू रन अँड फॅसिलिटेटिंग युजर इंटरॅक्शन विथ द सिस्टम. नंतरचा प्रश्न आहे याहूचे निर्माते कोण आहेत? तर याहूचे निर्माते कोण आहेत माहिती का? डेव्हिड फिलो आणि जेरी यांग. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे नाव. डेव्हिड फिलो, जेरी यांग. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते भारतातील पहिले न्यूट्रल इंटरनेट एक्सचेंज? आता न्यूट्रल इंटरनेट एक्सचेंज NIXI हे तुम्हाला नाव पाहिजे. NIXI नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया. ठीक आहे, NIXI. आज 15 ऑगस्ट आहे तर त्यांनी बघा त्यांच्या वेबसाईटवर असं एक पोस्टर येते पब्लिश केलेले. नंतर त्यांनी विचारले की विकिपीडियाचा फाउंडर कोण आहेत? तर बघा विकिपीडियाचे फाउंडर कोण आहेत? प्रश्न बघा कसा दिला. या पृथ्वी तलावरील प्रत्येक व्यक्तीला सर्व मानवी जाण्यासाठी विनामूल्य प्रवेश दिलेले ऑनलाईन विश्वकोश विकिपीडिया प्रकल्पाचे सहसंस्थापक कोण? तर याचे सहसंस्थापक जिमी वेल्स आणि लॅरी सँगर. तुम्हाला नाव लक्षात ठेवायला पाहिजे. 2001 मध्ये 15 जानेवारीला त्यांनी याचा शोध लावला विकिपीडियाचा. जिमी वेल्स, लॅरी सँगर, विकिपीडिया. ठीक आहे, हे दोघांनी मिळून लावलं म्हणजे. नंतर आहे टिंबटिंबचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी. म्हणजे पूर्वी ना जेव्हा डेटा असा खूप मोठ्या प्रमाणात असायचा त्याला श्रिंक करून स्टोअर करायचे अशा फिल्म्समध्ये, तर याला काय बोलतात माहिती का? मायक्रोफिल्म बोलतात. तर मायक्रोफिल्मचा वापर केला जातो कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करण्यासाठी. नंतरचा प्रश्न आहे बघा की डॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये कोणते वाईल्ड कार्ड अक्षरे संयोजनासाठी वापरतात? म्हणजे जेव्हा बघा हे स्टार आहे ना, हे आपण बोलतो नाही का एसक्यूएल मध्ये आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम, तर ते स्टार असतं ना ते ऑल म्हणजे समजा तुम्हाला एखादा वर्ड सर्च करायचे कॉम्प, ठीक आहे, आणि तुमच्या फाईलमध्ये खूप असे कॉम्पचे वेगवेगळे वर्ड आहेत, कम्प्लीट, कॉम्प्युटर, कॉम्प. तर तुम्ही जेव्हा स्टार टाकाल ना तर सगळे शब्द येणार की याच्यामध्ये हा कॉम्प पार्ट ऑफ द वर्ड आहे. आता बघा कॉम्प याच्यामध्ये पण येतो, कॉम्प कम्प्लीट मध्ये पण येतो कॉम्प्युटरमध्ये, म्हणजे याला वाईल्ड कार्ड बोलतात. तर अशा प्रकारे वाईल्ड कार्डचा यूज केला जातो. याचं उत्तर येणार स्टार. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की डब्ल्यू तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता? तर सर टिमोथी जॉन बर्न्सली. आता यांना नाव असं टिम बर्न्सली सुद्धा बोलतात यांना, टिमोथीचं टीम. तर तुम्हाला डब्ल्यू चा शोध कोणाला? टीम. तुम्ही टीम जरी लक्षात ठेवलं तरी तुमचं उत्तर येते 4 पैकी 1 तुम्हाला येऊन जाईल. हे झाले पहिले सेटअप क्वेश्चन. भेटूया पुढच्या PPT मध्ये नेक्स्ट 15 क्वेश्चन्स सोबत. थँक्यू.